मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे चोऱ्या, घरफोड्या होत आहेत। उरुळी कांचन पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत, मात्र गुन्ह्यांची उकल होताना दिसत नसल्यानं गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही अशी शंका जागरूक नागरिकांना येते। उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 98,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी 28 जूनला रात्री घडली। उरुळी कांचनसह बाजारपेठांमध्ये असे प्रकार सुरू आहेत। तसेच घरासमोर रस्त्यालगत लावलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत। यावरून ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यामुळे ग्रामीण पोलिसांची गस्त पथके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। मागील 8 दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्यांमधून चोरट्यांनी तब्बल 50 ते 60 लाखांचा ऐवज चोरून नेला। ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून घरफोड्या झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत। त्यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला आहे की नाही असे म्हणणे तरी वावगे ठरणार नाही। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार एवढ्या घटना घडूनही डीबी पथक शांतच आहे। त्यांच्या तपासाबद्दल आणि कामकाजावर आता संशय व्यक्त केला जातो। तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकालाही या घटनांचा तपास लावण्यात अद्यापही यश आलेलं नाही। एकूणच मागील काही दिवसांपासून उरुळी कांचन पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिक असमाधानी असल्याची चर्चा सुरू आहे। त्याबाबत बोलताना उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, वाढत्या चोरीच्या अनुषंगाने उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवली आहे। या अगोदरही घरफोडी झालेल्या घटनेतील 2 गुन्हे उघडकीस आणले असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले।